उपमहापौरांच्या दालनामधला फोटो काढलेला आहे। अखेर मालेगावमधल्या उपमहापौरांच्या दालनामधला टिपू सुलतानचा फोटो काढलेला आहे। टिपू सुलतानचा हा फोटो काढा अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी केलेली होती आणि त्यानुसार आता हा तिथला फोटो हटवण्यात आलेला आहे। तर टिपू सुलतानचा फोटो असल्यामुळे तिथे वाद निर्माण झालेला होता। हिंदुत्ववादी संघटनांनी या फोटोला आक्षेप घेतलेला होता। वाद टाळण्यासाठी आता हा फोटो हटवण्यात आलेला आहे। या संदर्भात उपमहापौरांनी तुम्हाला काय अडचण आहे असा प्रश्न सुद्धा विचारलेला होता। मात्र आता हा वाद आणखी चिघळू नये यासाठी खबरदारी म्हणून मालेगाव उपमहापौरांच्या दालनामधला टिपू सुलतानचा फोटो अखेर हटवण्यात आलेला आहे। तर आता आपण ही दृश्य पाहतोय। इथे टिपू सुलतानचा फोटो होता आणि तो आता हटवण्यात आलेला आहे। काल इथे शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतलेली होती। आमचे प्रतिनिधी विशाल मोरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, अखेर आता वाद टाळण्यासाठी हा फोटो हटवलेला आहे, काय नेमकी प्रतिक्रिया समोर येते? नक्कीच जर विचार केला तर काल जवळपास खूप दिवस जे वातावरण होतं थोडंसं चिघळलेलं होतं आणि शिवसेनेच्या वतीने निषेध हा केला गेलेला होता आणि त्यांची एकच मागणी होती की हा फोटो आहे हा लवकरात लवकर काढण्यात यावा, नाहीतर आम्ही इथंच आंदोलन करू। आणि त्यासाठी हे ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी शिवसेने नगरसेवक आहेत त्यांच्यासोबत एक बैठक सुद्धा घेतली होती आणि जे गावातील वातावरण आहे हिंदू मुस्लिम बहुल एरिया आहे त्यामुळे कुठेतरी एक शांततेचं आव्हान दोघं समुदायाकडून करण्यात आलं होतं आणि एक योग्य मार्ग काढून हा फोटो काढण्याचा प्रस्ताव देखील त्या ठिकाणी ठेवण्यात आला होता आणि त्या प्रस्तावाच्या याच्यातही काल संध्याकाळच्या आसपास जो हा फोटो आहे हा काढण्यात आला आणि जो वाढता तणाव लक्षात घेता नगर सचिवांना हा निर्णय यांनी घेतला आणि तो वाद टाळला आणि तो फोटो जो आहे तो हटवण्यात आला आहे। अगदी, तर या समाजवादी पार्टीच्या नवनिर्वाचित उपमहापौर आहेत आणि त्यांनी काल या संदर्भात उलट प्रश्न विचारला होता की तुम्हाला काय अडचण आहे। मात्र आता हा वाद चिघळल्यामुळे शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे तो फोटो हटवलाय।